सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आज आपण वेगवशता या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या पाठाला सुरुवात करू. कालच्या पिरियडला मी तुम्हाला हा पाठ वाचून यायला सांगितला होता. तुम्ही जर हा पाठ वाचला असेल तर निदान या पाठामध्ये काय सांगितले आहे याची थोडीफार कल्पना तुम्हाला आली असेल. प्राचार्य शिवाजीराव भोसले एक प्रसिद्ध साहित्यिक, अनेक त्यांचे पुस्तकं प्रसिद्ध आहेत, अनेक पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहे. जागरखंड 1-2 मधून घेतलेला त्यांचा हा पाठ आहे. हा पाठ वैचारिक स्वरूपाचा आहे. तर या पाठाची मध्यवर्ती कल्पना काय, या पाठामधून आपल्याला काय शिकायचं आहे किंवा लेखकाला काय सांगायचं आहे. या पाठामध्ये लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणानं बोट ठेवलेलं आपल्याला दिसतं. माणूस हा आज आपला वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांचा वापर करतो. आजच्या ह्या घाई गर्दीच्या युगामध्ये प्रत्येकाला वाहन आवश्यक आहे, हे मान्य आहे. कारण वाहनाशिवाय माणूस आपले कामं सुलभपणे करू शकत नाही. परंतु बऱ्याचदा असं लक्षात येतं की खोट्या प्रतिष्ठेसाठी माणूस कर्ज काढून वाहन घेतो आणि आपली आर्थिक परिस्थिती नसतानाही मग त्याचे हप्ते फेडत बसतो. ही वर्तमानकाली जी मानसिकता आहे त्याच्यावर सुद्धा या पाठामध्ये लेखकाने प्रकाश टाकलेला आपल्याला दिसतो. आपण महानगरांमध्ये किंवा शहरांमध्ये जर बघितलं तर तिथे लक्षात येईल की वाहन आवश्यक आहे, कारण बऱ्याच दूरवरपर्यंत माणसाला जावं लागतं. पण माणूस अतिवेगाच्या एवढा आहारी गेलेला आहे की त्याला त्याच्या इच्छित ठिकाणी आपण केव्हा एकदा जाऊन पोहोचतो असं वाटतं आणि मग त्याचं वेगावरचं नियंत्रण सुटतं. बऱ्याचदा आपण बघतो की रस्त्यावर कितीतरी अपघात घडतात, अपघातामध्ये कितीतरी मृत्युमुखी सुद्धा पडतात. तर लेखकाला हे सुद्धा हा अतिवेग जो आहे तो माणसाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो. वेळ वाचवण्यासाठी म्हणून तो वाहनांचा वापर करतो आणि कालांतराने वाहनच माणसावर स्वार होते, अशी मार्मिक टिप्पणी लेखकाने या पाठामध्ये केलेली आहे. आता वाहनच माणसांवर स्वार होते म्हणजे काय, म्हणजे लेखकाला याच्यामधून काय सांगायचं आहे. कारण माणूस वाहनावर स्वार होतो हे आपल्याला समजेल, पण वाहन माणसांवर स्वार होते याचा अर्थ काय. याचा अर्थ असा की वाहनाशिवाय माणसाचं पानच हलत नाही. वाहन नसेल तर तो कुठे घराबाहेर पडूही शकत नाही. छोट्या मुलाला जरी थोडं काम सांगितलं तरी त्याला सायकल किंवा गाडीची गरज असते. मोठ्या माणसांचं सुद्धा तसंच झालेलं आहे. म्हणजे पैदल चालणे किंवा पायदळ चालणे माणूस जणू विसरूनच गेलेला आहे. अगदी थोड्या अंतरावर जरी त्याला जायचं असेल तरी सुद्धा तो वाहनाचा वापर करतो आणि याचा परिणाम जो आहे तो त्याच्या शारीरिक आरोग्यावर सुद्धा झालेला आपल्याला दिसतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर ह्या अतिवेगाचा परिणाम कधी कधी कसा विकृत स्वरूपात होतो याचं सुद्धा अतिशय प्रभावीपणे चित्रण लेखकाने या पाठामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवन स्थिती आणि गती यामध्ये विभागलेलं आपल्याला दिसतं. थांबणे, चालणे, धावणे हे जीवनचक्र सतत फिरत असतं. तशी आपल्या विचारांना सुद्धा गती असते, ज्याला आपण प्रगती असे म्हणतो. ही विचारांची जी गती आहे त्या गतीला जेव्हा दिशा असते तेव्हा त्याला आपण प्रगती म्हणतो. पण दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. बघा त्याच्यामधलं ते तुम्ही वाक्य बघा. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेस पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. दिशाविहीन गती अधोगती ठरते यामधून लेखकाला काय सांगायचं आहे. जर आपलं ध्येयच निश्चित नसेल
किंवा आपल्याला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, हेच जर आपल्याला माहिती नसेल तर आपली केव्हा अधोगती होईल हे सांगता येत नाही. आणि जर विशिष्ट दिशा आपल्या विचारांना असेल तर मात्र आपण आपली प्रगती निश्चितपणे करू शकतो. हे यामधून लेखकाला सांगायचं आपल्याला दिसतं. आज आपण बघतो की अहोरात्र भरारणारी थरारणारी वाहनं आपल्याला आजूबाजूला दिसतात. ही वाहनं आली कुठून आणि कशी आली आणि कशासाठी आली? पूर्वीचा जर आपण देशोदेशीचा इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की लोकांनी जगप्रवास सुद्धा केलेले आहे, पण आजच्या एवढी वाहने मात्र आपल्याला पूर्वी दिसत नव्हती. आता माणूस घरातून दारात आला की त्याला वाहने लागतेच, कारण वेळ थोडा असतो, त्याला कामं भरपूर असतात आणि त्याच्यामुळे वाहनांची आवश्यकता असते. हे आपण मान्य करू, पण तरीसुद्धा बऱ्याचदा असं होतं की आवश्यकता नसताना सुद्धा तो वाहनांचा वापर करतो. आपण जर बघितलं तर अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये माणसांचं जीवन वेगवान असलेलं आपल्याला दिसतं. तिथे घरोघरी अगदी म्हणजे प्रत्येकाला वाहन असलेलं आपल्याला दिसतं, कारण तिथले रस्ते सुद्धा कसे असतात, रुंद, सरळ आणि एकमार्गी असतात. त्यांचे घर, कार्यालय यांचं अंतर सुद्धा भरपूर असतं, किमान 100 मैलाचं अंतर तिथे असतं आणि त्याच्यामुळं त्यांना वाहनांची अत्यंत आवश्यकता असते. पण आपण बघतो की आपल्या देशामध्ये अनेकांना गरज नसताना सुद्धा तो वाहनांचा वापर करतो आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा त्याचा परिणाम त्याच्या आर्थिक स्थितीवरही होतो आणि त्याच्या शारीरिक हालचालींवर सुद्धा होतो. कारण खोट्या प्रतिष्ठेपायी सुद्धा त्याच्याजवळ गाडी आहे म्हणून मला सुद्धा गाडी घ्यायला पाहिजे म्हणून तो कर्ज घेऊन गाडी घेतो आणि मग त्या कर्जाचे हप्ते तो फेडत बसतो. ही एक प्रकारे खोटी प्रतिष्ठाच झाली, पण त्याच्यामुळं त्याची आर्थिक स्थिती जी आहे ती खालावते आणि त्याला आपलं जीवन जगताना अनेक प्रकारचे जे त्रास आहे ते सहन करावे लागतात. म्हणून आपण वाहनांचा वापर केव्हा करावा, केव्हा आपण वाहन घ्यायला पाहिजे, आपल्याला खरंच त्याची आवश्यकता आहे का, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून जर माणसाने निर्णय घेतला तर नक्कीच त्याला आपली प्रगती करता येईल. लेखकाला या पाठामधून काय सांगायचं आहे, आपल्या आतापर्यंतच्या अभ्यासावरून आपल्या लक्षात आलं असेल की वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, वेळ घालवण्यासाठी नाही. वेळ वाचवणे आणि वेळ घालवणे या दोन शब्दांमध्ये फार मोठा फरक आहे. आपल्याला महत्त्वाची काम करायचे असले तर आपण वेळ वाचवतो आणि आपल्याला जर काही काम नसेल, रिकाम टेकडे असू आपण, तर मात्र आपण वेळ घालवतो. तर वाहनाचा उपयोग हा वेळ वाचवण्यासाठी असणं आवश्यक आहे. त्याचा वेग बेताचा मर्यादित असणं आवश्यक आहे. जर आपण रस्त्याने चालतो, तुम्ही कल्पना करा, माणसं रस्त्याने जेव्हा चालतात ती जर पळताना दिसली, ती जर पळू लागली तर कशी वाटेल आपल्याला? आपण म्हणू मूर्ख आहेत काही लोक रस्त्याने पळत आहेत. तसंच वाहने जर एका विशिष्ट मर्यादेपेक्षा खूप वेगाने जर चालवली तर केव्हा अपघात होईल सांगता येत नाही. आणि म्हणूनच मर्यादित वेगाने वाहने चालवण्यातच औचित्य असते असं लेखक म्हणतात. आणि हे वेगाच्या आहारी जाणं आपण आज रस्त्यावरून चालत असताना बऱ्याचदा आपल्या लक्षात येतं. आजची तरुण मुलं तर अशी आपल्याला दिसतात की जणू त्यांना कुठे खूप अर्जंट पोहोचायचं आहे, काही काम नसेल, काही कारण नसताना त्यांच्या गाड्यांचा वेग हा भरधाव असतो. आणि जेव्हा वेग जास्त असतो तेव्हा त्यांचा वाहनांवरचा ताबा केव्हा सुटेल सांगता येत नाही. रात्रीच्या वेळेस सुद्धा भरधाव वेगाने चालवणारी तरुण मुलं आपल्याला आज दिसतात आणि त्याच्यामुळं
अनेक मोठमोठे अपघात ह्या वेगामुळे होताना दिसतात. आणि याच्यामुळे अपघात तर होतातच, कितीतरी जणांची कुटुंब उद्ध्वस्त होतात, पण याचा आपल्या शरीरावर सुद्धा अगदी वाईट परिणाम होताना आपल्याला दिसतो. वाहनाचा वेग जर अनिवार्य झाला तर आपल्या चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यांवर, मनावर, शरीरावर त्याचा ताण पडतो, शरीरभर आपले अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. रस्त्यावर हादरे बसून मणके आणि मज्जातंतू कमकुवत होतात, कमरेचे आणि पाठीचे अनेक दुखणे मग निर्माण होतात. चढणे, उतरणे, चालणे, पळणे ह्या सगळ्या शारीरिक हालचाली ज्या आहे ह्या आपण विसरून गेलेलो आहोत, कारण आपण आज वाहनांच्या अतोनात आहारी गेलेलं आपल्याला दिसतं. जीवनातले जे ताणतणाव आहेत हे वाढवून आपण पोचायचं तरी कुठे आहे, आपल्याला काय साधायचं आहे आपल्याला. लेखक म्हणतात की आपण कारण नसताना वाहनांचा वापर करणं, कारण नसताना वाहनांचा वेग वाढवणं, ह्या सर्व गोष्टी करून आपल्याला साध्य काय करायचं आहे. आपलं स्वत्व आणि आपली स्वस्थता हिरावून जर हा वेग घेत असेल तर मग तो स्वाभाविक करणे, मर्यादित करणे हेच आपलं कर्तव्य नाही का. लेखकाला याच्यामधून हेच सांगायचं आहे की आपण भावविवश होऊन वेगवश होऊ नये, कारण अनाठायी वेगामुळं आपली इच्छित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. बऱ्याचदा तुम्ही रस्त्यानं जाताना अनेक स्लोगन आपण वाचतो. आपल्याला जे इच्छित ठिकाणी पोहोचायचे आहे तिथे कधीच न पोहोचण्यापेक्षा उशिरा पोहोचलेले केव्हाही चांगले. किंवा आपल्याला असं स्लोगन दिसतं, लक्षात ठेवा घरी तुमची कोणीतरी वाट बघत आहे. हे सगळे स्लोगन लिहायची गरज तरी का पडावी. याचं कारण हेच आहे की आज माणूस वेगाच्या आहारी गेलेला आहे आणि त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत. लेखकाने हे जे सर्व या पाठात वर्णन केलेलं आहे ती आजची वास्तविक परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलणं आवश्यक आहे. माणसाला वेगावर नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक झालेलं आहे. जेव्हा तो वेगावर नियंत्रण ठेवेल, जेव्हा त्याला याचं महत्त्व कळेल, तेव्हा आपोआपच रस्त्यावरचे अनेक अपघात कमी होतील, आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहील आणि आपण आपलं कार्य अधिक चांगल्या तऱ्हेने करू शकू, आपली प्रगती आपण अधिक चांगल्या तऱ्हेने करू शकू. हेच लेखकाला या पाठातून सांगायचं आहे.